सहकार खात्यामार्फत माहिती घेऊन ज्या बँकांचं कामकाज उत्कृष्ट आहे त्या बँकांना स्वतःहून भेट देऊन त्या ठिकाणी कामकाजाची माहिती घेत असतो। त्यात नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँक 100% उत्तीर्ण झाली आहे। म्हणून या बँकेला आवर्जून भेट देण्यासाठी मी आलो असून असे गौरवोद्गार केंद्रीय सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काढले। त्यामुळे बँकेची शासन दरबारी उत्कृष्ट बँक म्हणून पत वाढली आहे। मोहोळ नाशिकच्या दौऱ्यादरम्यान असताना त्यांनी व्यापारी बँकेसाठी सदिच्छा भेट दिली। बँकेचे चेअरमन दत्ता गायकवाड आणि कार्यकारी व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष निवृत्ती आरिंगळे यांनी त्यांचं स्वागत केलं। प्रारंभी बँकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती आरिंगळे यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला आणि अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी बँकेला मिळालेले पुरस्कार, बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे योगदान याबाबत सविस्तर माहिती दिली। सहकार राज्यमंत्री यांनी आज आपल्या नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेला सदिच्छा भेट म्हणून त्यांनी आज दिलेली आहे। खरं तर साहेब, या ठिकाणी आता सावजी आणि आम्ही 92ला नगरसेवक आम्ही बरोबर होतो आणि तेव्हापासून मी आणि दत्ताजी 90ला पहिले आम्ही बँकेत आलो, नंतरच्या काळात नगरसेवक म्हणून आम्ही बरोबर काम करतोय। 90 सालापासून आजपर्यंत आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत आणि अतिशय चांगलं असं संचालक मंडळ या ठिकाणी आहे। 1961 सालात या बँकेची इथले जे व्यापारी मंडळी होती त्यांनी त्या व्यापाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या बँकेची स्थापना केली। अवघ्या 63,000च्या भाग भांडवलावर बँकेची सुरुवात झाली आणि आज जर आपण पाहिलं तर आम्ही जवळजवळ 1150 कोटीचा व्यवसाय या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। आमचं डिपॉझिट 700च्या जवळपास आहे आणि आम्ही 450 कोटीच्या ठेवी कर्ज वाटलेले आहे। 700 कोटीच्या ठेवी आमच्याकडे जवळपास आहेत। खरं तर या ठिकाणी आम्ही आमचं कॉलेज संपल्यानंतर राजकीय जीवनाची सुरुवात झाली तर आम्हाला लोकांनी संधी दिली आणि जे काही व्यापारी मंडळीने ज्या उद्देशाने ही बँक स्थापन केलेली होती तो उद्देश आम्ही सातत्याने त्यांच्या बरोबर राहून खूप शिकलो। 15 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं। नंतरच्या काळामध्ये नाशिक मधल्या सहकाराला थोडी घरघर लागली। नाशिकच्या 2-3 बँका आमच्या बुडाल्या आणि लोकांनी डिपॉझिट काढायला सुरुवात केली। तो 2006चा काळ होता। आमच्या बँकेच्या ठेवी 250 कोटी होत्या, त्याच्यावरून 111 कोटीपर्यंत खाली आल्या आणि बँकेचा NPA 43% झाला आहे। लोक पैसे भरायला तयार होत नव्हते आणि या परिस्थितीनंतरच्या काळामध्ये ही बँक कुठंतरी विलीन करावी असे प्रस्ताव आम्हाला यायला लागले आणि मीनवाईल इलेक्शन लागलं। त्यानंतर बरेचसे जुने मंडळी या ठिकाणी सोडून गेली, पण दत्ताजी आणि आम्ही दोघांनी पॅनल बनवून लोकांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि आम्ही त्यावेळेला सुपरवायझरी ऍक्शन आमच्या बँकेवर चालू होती। दर 3 महिन्याला आम्हाला तिथं बोलवलं जायचं। बँक बरखास्त व्हायची वेळ आलेली होती, परंतु आम्ही सगळ्यांनी संचालक मंडळ आणि कर्मचारी यांनी मिळून ही बँक वाचवली। कर्मचाऱ्यांनी सांगितलं आम्हाला कमी पगार दिला तरी चालेल, बँक वाचली पाहिजे आणि आम्ही कोणाची भीडभाड न ठेवता जे काही मोठे कर्जदार होते त्यांच्या घरावर अगदी यांना माहिती ढोल ताशे वाजवले आम्ही आणि वसुली केली। 1 वर्षाच्या आत आमचा NPA 15%च्या आत आम्ही आणला। सहकार केंद्रीय मंत्री आदरणीय मोहोळ साहेब आपल्या बँकेला भेट देण्यासाठी आले। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आपले DDR मुलानी साहेब या ठिकाणी आलेले आहे। माझे जुने सहकारी मित्र लक्ष्मण सावजी या ठिकाणी आलेले आहेत। प्लीज बच्चाव या ठिकाणी आलेले आहेत। बँकेचे सर्व संचालक, उपस्थित कर्मचारी बांधवांनो, खरं तर साहेब, देशामध्ये सहकार चळवळ सुरू झाली तिची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती महाराष्ट्रामधून झाली आणि आज देशामध्ये 1463 बँका आहेत, त्यापैकी 448 बँका ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सहकार चळवळ ही महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि थोड्याफार राज्यामध्ये थोडीफार आहे, परंतु या सहकार चळवळीमधून खऱ्या अर्थानं राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची चळवळ आहे। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही सहकार चळवळ बदनाम झाली किंवा सहकार चळवळीमध्ये जे काही लोक निवडून यायचे आणि त्यांना असं वाटायची की ही संस्था म्हणजे जशी काही माझ्या बापाची आहे की काय, आणि अशा पद्धतीने त्या संस्थेमध्ये जेव्हा कारभार होतो त्या संस्था त्या ठिकाणी बंद पडतात आणि म्हणून या ठिकाणी सहकार चळवळ किंवा सहकार संस्था बंद होणं
हे आपल्या दृष्टीने अतिशय घातक आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही पक्षाचा विचार करणार, आम्ही सर्व वेगवेगळ्या पक्षाचे लोक या ठिकाणी, भारतीय जनता पक्षाचे आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, शिंदे गट आहे, सर्व आहे. परंतु आम्ही आमचे राजकीय जोडे बाहेर काढून या ठिकाणी संस्थेमध्ये काम करत असतो. आणि म्हणूनच आज उत्तर महाराष्ट्रामध्ये अभिमानाने सांगतो की 1 नंबरची संस्था जर कुठली असेल तर त्या ठिकाणी आतापर्यंत 21 पारितोषिक आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. आणि साहेब, खऱ्या अर्थानं पूर्वी केंद्रामध्ये सहकार खातं नव्हतं. गेल्या 3 वर्षापासून त्या ठिकाणी सहकार खातं निर्माण केलं. ते अतिशय गरजेचं होतं. अमित शहा आहे, आपण आहेत या ठिकाणी. आपल्याला आठवत असेल, मी जे काही आमचं बँकेचं असोसिएशन आहे त्यांच्या वतीने नाशिकमध्ये एक सहकार परिषद त्या ठिकाणी घेतली होती. त्यावेळेचे राज्यमंत्री त्या ठिकाणी आले. अमित शहा स्वतः येणार होते, परंतु अचानक काही कारणामुळे ते आले नाही. त्या ठिकाणी देखील बँकांची अडचण काय, बँकेचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आम्ही त्या माध्यमामधून त्या ठिकाणी मांडलेले आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की आपलं मी मुंबईला ज्यावेळेस कार्यक्रम होता त्यावेळेस आपले विचार ऐकले, आपल्याला सहकाराबद्दल काय वाटतं ते आम्ही ऐकलेले. आणि त्यामुळे मला निश्चितपणे खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या संस्था अडचणी, जिथे भ्रष्टाचार झाला असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्या मताचं आम्ही आहोत. परंतु कारण नसताना काही वेळेस रिझर्व्ह बँकेचे लोक त्रास देतात, त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. संस्था टिकल्या पाहिजे, संस्था वाढल्या पाहिजे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की आपण सहकार मंत्री आहे, आपण महाराष्ट्राचे आहे. आणि मग ही सुरुवात सहकारची महाराष्ट्रापासून झालेली आहे. त्यामुळे निश्चितपणे आपल्या हातून या महाराष्ट्राच्या सहकाराचं काम चांगलं होईल. आणि आपण या बँकेत आलात त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद. आज थोडा दिवसभराचा नाशिकचा दौरा होता आणि त्याच्यामध्ये जे मला माझ्या पक्षाने काही काम दिले, जर देशाचं सहकाराचे काम मला करण्याची संधी मिळाली आहे. स्वाभाविकपणे देशामध्ये कुठेही प्रवास केला तर त्या जिल्ह्यात, त्या गावात कुठे जायची तर एक ठरलं की सहकारी संस्थेला भेट द्यायची. एक सोसायटीला तर कमीत कमी काही नाही झालं, ती गावातल्या एखाद्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीला तर जायचंच. असा आजचा कार्यक्रम होता. पण आपल्या अध्यक्षांनी, आमच्या सगळ्या सुनीलरावांनी, यांनी सगळ्यांनी असाही आग्रह केला की आपल्या एक उत्तर महाराष्ट्रातली खूप चांगली बँक आहे, संपूर्ण विभागामध्ये खूप चांगलं काम त्यांचं चालतं. त्यामुळे आपल्याला नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेला एकदा, आज आपण चाललो तर एकदा आपण त्यांना भेटलं पाहिजे. मलाही आज वाटलं की मग प्रवास आहे आणि आपल्याला दिलेलं काम पण आहे, त्या कामात एखाद्या चांगल्या संस्थेला भेटता येईल या उद्देशाने, या भावनेतनं आज आपल्या बँकेमध्ये येण्याचा योग आला. आपले अध्यक्ष माननीय गायकवाड साहेब असतील, आपले व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष आदिंगळे साहेब असतील, डीडी आज इथे उपस्थित आमचे सुनीलराव आहेत, लक्ष्मणजी आहेत, आपण सर्वच संचालक आहात, आमचे नेते इथे बसलेले आहेत, अडके साहेब आणि बाकी सगळेच आपण बँकेचे प्रमुख मंडळी आहात. खरं तर मगाशी अध्यक्ष म्हणाले तसंच आहे की महाराष्ट्रातला सहकार हा देशामध्ये आपला परिचित आहे. त्यामुळे देशामध्ये सहकार म्हटलं की पहिलं नाव महाराष्ट्र येतं. स्वाभाविकपणे 100 वर्षापेक्षा जास्त एक मोठी परंपरा या राज्याला सहकाराची आहे. मग आपल्या जिल्हा सहकारी बँक असतील, राज्य सहकारी बँक असतील, दूध संघ असतील, सूतगिरण्या असतील, कारखाने असतील, एक मोठा व्याप आपला या राज्याचा सहकारामध्ये आहे, जो पूर्ण देश जाणतो. शेवटी सहकार हा विश्वासार्हतेवरती चालतो. एखादी संस्था सहकारात चालवायची असेल तर त्याला विश्वासार्हता खूप महत्वाची. आणि मी जेव्हा हे सगळं आपल्या बँकेचं इथं आल्यानंतर सगळी काम पाहत होतो, खूप महत्वाचं आहे की आज 77,000 सभासद एखाद्या सहकारी संस्थेचे बँकेचं असणं हे काही छोटं काम नाही. याचाच अर्थ बँक चांगलं काम करते, बँकेने लोकांमध्ये, जनमानसामध्ये विश्वास संपादन केला. त्याचंच हे प्रतीक आहे की तुमची आज सभासद संख्या इतकी मोठी आहे. बाकी एकूणच कामाचा विषय जर पाहिलं तर अगदी नेट एनपीए सुद्धा 0 आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय जवळजवळ 1200 कोटी, 1150 कोटीच्या जवळपास व्यवसाय आपण करतो. मला वाटतं की अत्यंत एक समृद्ध, शक्तिशाली अशा पद्धतीचं एक व्यवस्था बँकेची असं म्हणायला हरकत नाही. आभार संचालक सुनील अडके यांनी मानले.
याप्रसंगी फैयाज मुलानी, लक्ष्मण सावजी, प्रशांत पेन महाले, विक्रम कोठुळे, बँकेचे संचालक अरुण जाधव, वसंत रिंगळे, मनोहर कोरडे, योगेश नागरे, नितीन खोले, रमेश धोंगडे, संचालिका रंजना बोराडे, कमल आढाव, तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट सुदाम गायकवाड, कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागेरे, मंगेश फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम, संजय हिंगे, लक्ष्मण गवळी, व्यवस्थापक मंडळ सदस्य हर्षदा पवार यावेळेस उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.